घडण्यातच राहते, पण आता माणसाने खूप प्रगती केली आहे. त्या प्रगतीसाठी AI तंत्रज्ञान म्हणजे आभासी तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे व तोटे आहेतच ना. जसा न्यायाला दोन बाजू असतात तसा प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. अगं हर्षला, तुला माहित आहे का, लोक AIचा वापर करून आपला चेहरा दुसऱ्या चेहऱ्यावर चिटकवून फोटो तयार करतात. अगं हो, पण तुझ्या त्या AIला आत्मा नावाची चीज आहे का नाही? तुझी आत्मा असणारी माणसे यंत्राच्या आतमध्ये देखभाल करू शकतील का? माझा AI खराबी झाल्या लगेच सांगतो. तू म्हणतेस तुझ्या AIची मशीन खराब झाल्या लगेच सांगतो, पण तो दुरुस्त करण्यासाठी जीव असलेला काहीच हवा ना. माझ्या AI मुळे तंत्रज्ञानाला मानवाला इजा किंवा हानी होण्याचा धोका टाळू शकतो. सारखं नको सांगू माझा आहे. तुझ्या AIनं माझ्या बांधवांच्या नोकऱ्या धोक्यात आणल्या आहेत. मजूर मालक माणसाला हाकलून AI तंत्रज्ञान वापरत आहे. त्याला पहिल्यावर अगं हर्षला, आपल्याला देशाची प्रगती करायची असेल तर AI तंत्रज्ञान गरजेचे आहे. त्यामुळे चुकता येते. देशाची प्रगती म्हणजे कोणाची? सर्व आपले बांधवांचे देश ना. त्यांना त्यांच्या हाताला काम नाही दिले तर काय होईल याचा विचार केला आहे? काय होईल? अगं त्यांच्या हाताला काम ठेल तर ह्यांचे हात दुसरे करतील आणि देशात चालायचे पाहिजे. हेच हवे आहे का तुझ्या AIला? हे बघ, डॉक्टरांना रोगाचे निदान करण्यासाठी शिक्षकांना शिक्षण मदत करेल. तुझ्या AI नवीन पिढीला अगदी आणले पांगले करेल. नको ग बया, नको तुझ्या AI तंत्रज्ञान. अगं हर्षला, AIचे तंत्रज्ञानाचे खूप फायदे आहेत. सांग बरं किती फायदे आहेत? AI म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वापरून मोठमोठे खड्डे खोदता येतात. वायू वेगाने बुलेट ट्रेन चालवता येते. समुद्राच्या खालून भूपारी मार्गाने मेट्रो रेल्वे धावते. इतक्याच काय, ते एका क्षणात Google माझे पैसे जमा होतात. अरे याचा वाईट परिणाम होतो. दीर्घके यासाठी खाती हॅक होतात. खात्यातील पैसे गायब होतात. वरील सुविधामुळे कधी अनेक रांगेत येतात. तसे नाही, आपण सावधान राहिले पाहिजे. धन्यवाद.